Hello dear students. Today we are going to learn 1.3 Little Girls Wiser Than Old People. This story is written by Count Lev Nicholavich Tolstoy or लिओ टॉल्स्टॉय. नमस्ते विद्यार्थी मित्रांनो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण 1.3 लिटिल गर्ल्स वायझर दॅन ओल्ड पीपल या पाठाचा किंवा या गोष्टीचा आपण अभ्यास करणार आहोत. काउंट लेव निकोलाविच टॉल्स्टॉय और लिओ टॉल्स्टॉय वॉज वन ऑफ द ग्रेटेस्ट ऑथर्स ऑफ ऑल टाईम. विद्यार्थी मित्रांनो, लिओ टॉल्स्टॉय हे खूप महान लेखक होते. ही ऑथर्ड मेनी नॉवेल्स, शॉर्ट स्टोरीज अँड फिलॉसॉफिकल वर्क्स. त्यांनी खूप साऱ्या कादंबऱ्या, नॉवेल्स म्हणजे खूप साऱ्या कादंबऱ्या लिहिलेल्या आहेत. तसेच शॉर्ट स्टोरीज आणि फिलॉसॉफिकल वर्क्स म्हणजे तत्त्वज्ञान विषयक त्यांनी भरपूर काही पुस्तके लिहिलेली आहेत. हिज आयडियाज ऑन नॉन व्हायलन्स हॅड इन्फ्लुएन्स्ड ग्रेट मेन लाईक महात्मा गांधी अँड मार्टिन ल्यूथर किंग. तर त्यांच्या ज्या कल्पना होत्या अहिंसेबद्दलच्या, त्या कल्पनांनी महात्मा गांधी तसेच मार्टिन ल्यूथर किंग यांना प्रभावित केले होते. टॉल्स्टॉय रोट मेनी स्टोरीज फॉर चिल्ड्रन. तसेच ते लहान मुलांसाठी सुद्धा खूप गोष्टी लिहित असत. दिस इज वन ऑफ देम. आणि ही गोष्ट त्यापैकीच एक गोष्ट आहे. हावेवर दिस हॅज अ मेसेज फॉर ग्रोन अप्स टू. आपल्याला पुढे एक गेम दिलेला आहे. फॉर्म ग्रुप्स ऑफ 4-6. इच मेंबर शुड राईट ॲट लिस्ट 5 रिझन्स वाय फाईट्स ऑकर. म्हणजे 4 ते 6 विद्यार्थ्यांचा गट करायचा आहे आणि ॲटलिस्ट 5 रिझन्स तुम्हाला फाइंड आउट करायचे आहेत की फाईट्स म्हणजे भांडणे का होतात. फॉर एक्झाम्पल, 2 चिल्ड्रेन वॉन्ट द सेम टॉय. 2 मुलांना एकच खेळणं हवं आहे. पुट टुगेदर द डिफरंट रिझन्स रिटर्न बाय ऑल ग्रुप मेंबर्स टू मेक अ लॉंगर लिस्ट. नाव ग्रुप 1 विल read out their list while other groups compare it with their list. Mark the common items and note down the new ones. Repeat the procedure with all other groups reading their list. Now you will have a fairly long list of reasons. Classify the reasons into trivial and serious ones using the table below. तर आता वरील सूचनांप्रमाणे तुम्ही तयार केलेल्या याद्यातील क्षुल्लक आणि गंभीर स्वरूपाची भांडणे यांचं वर्गीकरण करायचं आहे. आणि त्यांच्या कारणांचे वर्गीकरण तुम्हाला पुढील तक्त्यात करायचं आहे. सपोज येथे पहा, ट्रिवियल आणि सिरियस अशा 2 प्रकारची भांडणांची कारणे दिलेली आहेत. टोटो फॉरगॉट माय बर्थडे. ट्रिवियल. आता टोटो फॉरगॉट माय बर्थडे हे कारण काय आहे? ट्रिवियल म्हणजे क्षुल्लक आहे. बिट्टूज फ्रेंड टेल्स लाईज म्हणजे बिट्टूचा मित्र खोटं बोलतो, तर हे कारण काय आहे? सिरियस. तर अशा प्रकारे सिरियस आणि ट्रिवियल च्या 2 प्रकारची भांडणांची कारणे तुम्हाला शोधायची आहेत. लिटिल गर्ल्स वायझर दॅन ओल्ड पीपल. इट वॉज ॲन अर्ली ईस्टर. यावर्षी ईस्टरचा सण लवकर आला होता. इन द यार्ड्स ले स्नो अँड रील्स रॅन डाऊन द विलेज. अंगणात बर्फ पडलेला होता आणि गावातून पाण्याचे झरे वाहत होते. अ लार्ज पडल हॅड रन डाऊन फ्रॉम अ मॅन्युअर पाईल इनटू अ लेन बिटवीन 2 फार्म्स. मग एका शेणखताच्या ढिगाऱ्यातून एक मोठं डबकं 2 शेतांमध्ये जाणारा जो अरुंद रस्ता असतो, बोळ असतं, त्या ठिकाणी वाहत जात होतं. अँड ॲट दिस पडल 2 गर्ल्स, वन ओल्डर दॅन द अदर, हॅड मेट. आणि त्या ठिकाणी 2 मुली भेटल्या, तर एक मुलगी दुसरीपेक्षा मोठी होती. बोथ ऑफ देम हॅड बीन ड्रेस्ड बाय देअर मदर्स इन न्यू क्लोथ्स. मग त्या दोघांना त्यांच्या आयांनी नवीन कपडे घालून दिलेले होते. द लिटल गर्ल हॅड अ ब्ल्यू ड्रेस अँड द एल्डर अ येलो वन विथ अ डिझाईन. आणि जी लहान मुलगी होती तिने निळ्या कलरचा ड्रेस घातलेला होता, तर मोठ्या मुलीने नक्षी असलेला पिवळ्या कलरचा ड्रेस घातलेला होता. बोथ हॅड देअर हेड्स रॅप इन रेड कर्चिप्स. तसेच दोघींनी डोक्यावर लाल रुमाल बांधलेला होता. ईस्टर, अ ख्रिश्चियन फेस्टिवल अँड हॉलिडे दॅट इज सेलिब्रेटेड इन मेनी कंट्रीज. ईस्टर इज ऑलवेज अ संडे.
ईस्टर हा एक ख्रिश्चन सण आहे आणि तो रविवारीच साजरा केला जातो. रील्स स्मॉल स्ट्रीम्स ऑफ वॉटर म्हणजे झरा किंवा ओढा. पाईल म्हणजे हीप म्हणजे डिग. आफ्टर प्रेयर्स इन द चर्च, द टू गर्ल्स वेंट टू द puddle where they showed their new garments to each other and began to play. आणि चर्चमधील प्रार्थना संपल्यावर त्या दोघी मुली त्या डबक्यापाशी आल्या. तसेच त्यांनी एकमेकींना आपले ड्रेस दाखवले आणि त्या खेळू लागल्या. दे वॉन्टेड टू प्लॅश इन द वॉटर. त्यांना पाण्यामध्ये खेळायचे होते. प्लॅश म्हणजे पाणी थपथप करून उडवायचं होतं. The little girl started to go into the puddle with her shoes on, but the older girl said to her, "Don't go, Malasha, your mother will scold you. I will take off my shoes and you do the same." छोटी मुलगी पायातील बोटांसकट त्या डबक्यामध्ये शिरू लागली आणि तेव्हा मोठी मुलगी तिला म्हणाली, "मलाशा, तशी जाऊ नकोस, नाहीतर तुझी आई तुला रागवेल. मी माझे बूट काढते, तू सुद्धा तसंच कर." The girls took off their shoes, raised their skirts and walked through the puddle toward each other. मग त्यांनी आपापले बूट काढले, तसेच त्यांचे स्कर्ट्स वर उचलले आणि त्या डबक्यातून एकमेकींच्या दिशेने चालू लागल्या. मलाशा stepping up to her ankles and said, "It is deep, Akulka, I am afraid." मलाशाचे पाय घोट्यांपर्यंत आत बुडाले आणि ती त्यामुळे म्हणाली की, "अकुल्का, हे डबके खोल आहे, मला भीती वाटते." "Never mind," she replied. "It will not be any deeper. Come straight toward me." मग ती म्हणाली की हरकत नाही, यापेक्षा ते अधिक खोल नसेल, सरळ माझ्यापर्यंत चालत ये. They came closer to each other. Akulka said, "Malasha, look out. Do not splash it up, but walk softly." दोघी एकमेकींच्या जवळ आल्या. "मलाशा, लक्ष ठेव आणि चिखल उडवू नकोस, तर जपून चाल," असं अकुल्का मलाशाला म्हणाली. She had barely said that when Malasha plumped her foot into the water and be spattered. तिचं बोलणं पूर्ण व्हायच्या आतच मलाशाने धपकन पाण्यात पाय बुडवला आणि अकुल्काच्या नव्या फ्रॉकवर चिखल उडाला. बी स्पॅटर्ड म्हणजे चिखल उडाला. अकुल्काज न्यू ड्रेस, अँड नॉट ओनली हर ड्रेस बट ऑल्सो हर नोज अँड आईज. नुसता फ्रॉकच नव्हे तर तिच्या नाकावर आणि डोळ्यांवर सुद्धा चिखल उडाला. When Akulka saw the spots on her dress, she grew angry at Malasha and scolded her. मग आपल्या फ्रॉकवरचे, आपल्या ड्रेसवरचे चिखलाचे डाग पाहून अकुल्काला मलाशाचा राग आला आणि ती तिच्यावर ओरडली, तसंच तिला मारण्यासाठी तिच्या मागे धावली. And ran after her and wanted to strike her. Malasha was frightened and seeing what trouble she had caused, jumped out of the puddle and ran home. मग मलाशा घाबरली आणि आपण काय उपद्व्याप करून ठेवला आहे ते पाहून तिने डबक्यातून बाहेर उडी मारली आणि ती घरी पळाली. Akulka's mother passed by. She saw her daughter's dress be spattered and soiled. अकुल्काची आई तिथून जात होती तर तिने पाहिले की आपल्या मुलीच्या ड्रेसवर चिखलाचे शिंतोडे उडालेत, त्यामुळे तिचा जो ड्रेस आहे तो खराब झालेला आहे. Where accursed one did you get yourself so dirty? मग तिची आई तिला म्हणाली, अगं अगं मूर्ख मुली, स्वतःला कुठं एवढं घाण करून घेतलं आहेस तू. Malasha has purposely splashed it on me. मग ती उत्तरली की मलाशाने मुद्दाम माझ्या ड्रेसवर चिखल उडवला आहे. Akulka's mother grasped Malasha and gave her a knock on the nape of her neck. मग अकुल्काच्या आईने मलाशाला मानेजवळ घट्ट पकडले आणि तिच्या मानेवर फटका मारला. Malasha began to howl and her mother ran out of the house. तसेच मलाशा किंचाळू लागली आणि तिची आई घरातून धावत बाहेर आली. Why do you strike my daughter? She began to scold her neighbor. तुम्ही माझ्या मुलीला का मारताय? ती शेजारणीवर ओरडू लागली. One word brought back another. म्हणजेच शब्दाने शब्द वाढत गेला. And the woman began to quarrel. आणि त्या बाया भांडू लागल्या. The men too ran out and big crowd gathered in the street.
तसेच पुरुषसुद्धा धावत बाहेर आले आणि रस्त्यावर खूप गर्दी जमली. ऑल वेर क्राईंग अँड नोबडी कुड हेअर हिज नेबर. सर्वजण एकमेकांवर ओरडू लागले, तसेच कोणीही कोणाचे ऐकत नव्हते. दे स्कोल्डेड अँड कर्स इच अदर. एकमेकांवर ओरडू लागले आणि शिव्याशाप देऊ लागले. वन मॅन गेव अनदर मॅन अ पुश अँड अ फाईट हॅड बिगन. मग एका माणसाने दुसऱ्या माणसाला धक्का दिला आणि भांडण सुरू झाले. वेन अकुल्काज ग्रँडमदर केम आउट, शी स्टेप इन मिड्स ऑफ द पीझंट्स अँड बिगॅन टू टॉक टू देम. तेवढ्यात अकुल्काची आजी बाहेर आली आणि सर्व शेतकऱ्यांच्या मधोमध जाऊन ती उभी राहिली आणि त्यांच्याशी बोलू लागली. व्हॉट आर यू डुईंग डिअर वन्स? कन्सिडर द हॉलिडे. दिस इज अ टाईम फॉर रिजॉयसिंग अँड सी व्हॉट सीन यू आर डुईंग. तर लाडक्यांनो, तुम्ही हे काय करीत आहात? आज सुट्टीचा दिवस आहे हे तर भान ठेवा. आजचा दिवस हा आनंद साजरा करण्याचा दिवस आहे आणि तुम्ही काय पाप करत आहात ते पहा. दे पेड नो अटेन्शन टू द ओल्ड वुमन. मग त्या आजीकडे त्यांनी लक्ष दिलंच नाही. अँड ऑलमोस्ट नॉक हर ऑफ हर फीट. आणि तिला धक्का मारून जवळपास खाली पाडले. शी वूड नेवर हॅव स्टॉप देम इफ इट हॅड नॉट बीन फॉर अकुल्का अँड मलाशा. जर अकुल्का आणि मलाशाची बाब नसती तर तिने त्यांना कधीही थांबवले नसते. वाईल द वुमन एक्सचेंज वर्ड्स. इकडे स्त्रियांचे भांडणं चालू होती. अकुल्का वाईप ऑफ हर ड्रेस अँड वेंट बॅक टू द पडल इन द लेन. तोवर अकुल्काने तिचा फ्रॉक पुसून टाकला आणि त्या लेनमधल्या डबक्याकडे ती परत गेली. शी पिक अप अ पेबल अँड बिगॅन टू स्क्रॅच द ग्राउंड सो ॲज टू लेट द वॉटर ऑफ इन टू द स्ट्रीट. मग तिने एक दगड उचलला आणि तिने त्या जमिनीला खरडायला सुरुवात केली, जेणेकरून ते पाणी रस्त्यावर वाहू लागले. वाईल शी हॅज स्क्रॅचिंग, मलाशा केम अप अँड बिगॅन टू हेल्प हर. शी पिक अप अ चीप अँड वायडन द रील. तिचं जमीन खरवडणं चालू होतं त्यावेळेस मलाशा तिथे आली आणि तिला मदत करू लागली. तिने एक दगडाचा चपटा तुकडा घेतला आणि तो रील, तो जो झरा होता, ओढा जेथून पाणी वाहत होतं ती जागा तिने रुंद केली. पीजन्स हॅड बिगॅन टू फाईट जस्ट ॲज द वॉटर वेंट डाऊन द रील टुवर्ड द प्लेस वेअर द ओल्ड वुमन वॉज ट्राईंग टू सेपरेट द मेन. मग शेतकऱ्यांचे भांडण चालू असतानाच पाणी तिथून वाहत वाहत ती वृद्ध स्त्री त्या माणसांना पांगवण्याचा प्रयत्न करत होती तिथपर्यंत पोचलं. द गर्ल्स रॅन, वन फ्रॉम वन साईड ऑफ द रील अँड द अदर फ्रॉम द अदर साईड. दोन्ही मुली, एक जण ओढ्याच्या एका बाजूला तर दुसरी पलीकडच्या बाजूला अशा रीतीने पळत होत्या. लुक आउट मलाशा, लुक आउट, शाउटेड अकुल्का. अकुल्का ओरडली, ते बघ मलाशा, ते बघ. मलाशा वॉन्टेड टू से समथिंग हरसेल्फ बट कुड नॉट स्पीक फॉर लाफ्टर. मलाशाला सुद्धा काहीतरी सांगायचं होतं पण हसता हसता तिच्या तोंडून शब्दच निघत नव्हते. द गर्ल्स वेअर रनिंग अँड लाफिंग ॲट अ चिप विच वॉज बॉबिंग अप अँड डाऊन द रील. मग त्या ओढ्याच्या पाण्यातून वर खाली हेलकावे घेत त्या तरंगणाऱ्या चपट्या तुकड्याकडे पाहत त्या मुली धावत होत्या आणि हसत होत्या. दे रॅन स्ट्रेट इन टू द क्राऊड ऑफ द पीझंट्स. द ओल्ड वुमन सॉ देम अँड सेड टू द पीझंट्स. त्या मुली पळत पळत त्या शेतकऱ्यांच्या थेट त्या घोळक्यात शिरल्या आणि त्या वृद्ध स्त्रीने, त्या आजीने त्यांना पाहिले आणि ती शेतकऱ्यांना म्हणाली, शेम ऑन यू बिफोर गॉड मॅन. यू हॅव स्टार्टेड फायटिंग ऑन अकाउंट ऑफ दीज टू गर्ल्स अँड दे हॅव लॉंग ॲगो फॉरगॉटन इट. द डिअर चिल्ड्रेन हॅव बीन प्लेईंग नाईसली टुगेदर अँड दे आर वायझर दॅन यू. त्या आजीने त्या शेतकऱ्यांना सांगितले, लोक हो, देवासाठी तरी स्वतःची लाज वाटू द्या. ज्या दोन मुलींच्या कारणामुळे तुम्ही भांडत आहात त्या केव्हाच ते भांडण विसरून गेल्या आहेत आणि आता त्या मुली किती छान एकत्रपणे खेळत आहेत. त्या तुमच्यापेक्षा किती जास्त समंजस आहेत. द मेन लुक ॲट द गर्ल्स अँड दे फेल्ट अ शेम. त्या लोकांनी त्या मुलींकडे पाहिलं आणि त्यांना स्वतःची लाज वाटली. देन दे लाफ ॲट देमसेल्व्स अँड स्कॅटर्ड टू देअर फार्म्स. ते स्वतःच्याच वागण्याला हसू लागले आणि आपापल्या शेताकडे परतले. काउंट लिओ एन टॉल्स्टॉय. ॲडॅप्टेड फ्रॉम ट्रान्सलेशन बाय लिओ फायना.
तर विद्यार्थी मित्रांनो, आता आपण इंग्लिश वर्कशॉपचा अभ्यास करणार आहोत. रीड अलाउड विथ प्रॉपर इंटोनेशन. तर आता पुढे जे वाक्य दिलेले आहेत ते आपल्याला वाचायचे आहेत. डोंट गो, आय एम अफ्रेड, नेवर माइंड, लुक आउट, शेम ऑन यू. स्पॉट द नेम्स ऑफ बॉडी पार्ट्स फ्रॉम द स्टोरी, ॲड 3 अदर नेम्स ऑन युअर ओन. आता स्टोरीमध्ये जे बॉडी पार्ट्सचे नेम आलेले आहेत ते तुम्हाला लिहायचे आहेत. तसेच 3 इतर नावं तुम्ही त्यामध्ये ॲड करायचे आहेत. लिस्ट द कॅरेक्टर्स इन द स्टोरी अँड राईट देअर ॲप्रॉक्सिमेट एज. गोष्टीतल्या पात्रांची यादी करायची आहे आणि अंदाजे त्यांची वय लिहायचे आहे. आता कॅरेक्टर्स इथे मलाशाचं वय काय येईल? 5 to 6 म्हणजे 5 ते 6 वर्षांची ती असेल. अकुल्का 7 to 8. अकुल्कास मदर 30 to 35. मलाशाज मदर 40 and Akulka's grandmother 60. Write the stages in which the fight began and got worse. You may show as many stages as you like, then write how and when the people stop fighting. भांडण कधी सुरू झाले आणि अधिक बिघडत गेले या घटनेचे टप्पे लिहायचे आहेत. नंतर लोक भांडण करायचे कसे व केव्हा थांबले ते सुद्धा लिहायचं आहे. द फाईट. अकुल्काज मदर हिट मलाशा म्हणजे सुरुवातीला अकुल्काच्या आईने मलाशाला मारले. दुसरं, मलाशाज मदर रॅन आउट ऑफ हर हाऊस अँड स्कोल्डेड अकुल्काज मदर. त्यानंतर मलाशाची आई घरातून बाहेर आली आणि अकुल्काच्या आईला रागवू लागली. द 2 वुमन बिगॅन टू क्वारल. आणि नंतर त्या 2 बायांची भांडण सुरू झाली. द मेन ऑल्सो जॉईन देम अँड स्टार्टेड क्वारलिंग. तसेच त्यांचा आरडाओरडा ऐकून माणसेसुद्धा घराबाहेर आली आणि भांडू लागली. वन वर्ड लीड टू अनदर अँड द क्वारल बिकेम वर्स. आणि शब्दाने शब्द वाढत गेला तर त्यामुळे भांडण वाढत गेले. हाऊ द फाईट केम टू ॲन एंड. अकुल्का वाइप ऑफ her dress and went back to the puddle and began to scratch the ground with a pebble to let the water off into the street. Second, Malasha came up and began to help her to widen the reel. Third, both the girls forgot their quarrels and were enjoying their play. Akulka's grandmother saw this and brought this to notice of the quarreling crowd. Look at the girls who had forgotten their quarrel long ago. The crowd felt ashamed and scattered away, and the quarrel ended. Now, choose any of the reasons you have listed in the activity on page 10. Write down and enact the quarrel based on that reason and also show how it was resolved. मग आता तुम्ही लिस्ट केलेल्या उदाहरणांपैकी भांडणाचे एक उदाहरण घ्यायचे आहे आणि त्या भांडणाचा तुम्ही त्या अभिनय करायचा आहे आणि दाखवायचं आहे की ते भांडण कसे सॉल्व्ह झाले. चेंज द वर्ड्स इन द कलर्ड बॉक्सेस टू मेक अदर मिनिंगफुल सेंटेन्सेस. आता अर्थपूर्ण वाक्य तयार करण्यासाठी आपल्याला इथे बॉक्समध्ये जे शब्द दिलेले आहेत ते शब्द बदलायचे आहेत. आय विल टेक ऑफ माय शूज अँड यू डू द सेम. तर इथे काय येऊ शकतं? आय विल पिक अप माय बॅग अँड यू डू द सेम. दिस इज अ टाईम फॉर रिजॉयसिंग. रिजॉयसिंग हा शब्द आपल्याला एक्सचेंज करायचा आहे. दिस इज अ टाईम फॉर वर्किंग किंवा दिस इज अ टाईम फॉर लंच. रीड, रिमेंबर अँड राईट. ड्रेस, ड्रेस्ड. वॉक, वॉक्ड. ग्रास्प, grasped. Laugh, laughed. Start, started. Jump, jumped. Pick, picked. Look, looked. Want, wanted. Pass, passed. Gather, gathered. Scatter, scattered. Run, ran. Begin, began. Sing, sang. Meet, met. Take, took. Say, said. Reply, replied. Try, tried.
come, came, see, saw, get, got, bring, brought, fight, fought, give, gave, eat, ate. Use any two of these pairs in a pair of sentences. वरीलपैकी कोणत्याही दोन जोड्यांची प्रत्येकी 2-2 वाक्ये लिहायची. फॉर एक्झाम्पल, रन, रॅन. माय डॉग रन्स व्हेरी फास्ट. येस्टरडे इट रॅन आफ्टर अ कॅट. माझा कुत्रा खूप वेगाने धावतो आणि कालच तो इट रॅन आफ्टर अ कॅट म्हणजे एका मांजरीच्या मागे धावला. आता इथे पहा, मीट, मेटचं. He meets me every day. He met me in a meeting yesterday. Eat, ate. She eats an apple after lunch. She ate greedily at the feast. Language study. Types of nouns. We have seen earlier that a noun is a word that is used to name a person, animal, a place, thing, an idea, etc. The names given to particular persons, animals, places, etc. are known as proper nouns and the rest are common nouns. मग आता आपण मागे शिकलो आहोत की एखादी व्यक्ती किंवा प्राणी, ठिकाण, वस्तू, कल्पना इत्यादी नावांकरता वापरलेला जो शब्द असतो तो नाऊन असतो. तसेच एखाद्या विशिष्ट व्यक्तीला, प्राण्यांना दिलेली नावे म्हणजेच प्रॉपर नाऊन असतात आणि जी उरलेली नामे असतात ती कॉमन नाउन्स म्हणजेच सामान्य नाम असतात. आता येथे पहा, आपल्याला काय काय कॉमन नाउन्स दिलेली आहेत. गर्ल, बॉय, सिटी, माउंटन, टेबल, रिव्हर, बुक, रुलर, टेबल, एक्सेट्रा. प्रॉपर नाउन्स म्हणजे विशेष नामे. अकुल्का, मलाशा, संगीता, आनंद, लंडन, मुंबई, सह्याद्री, नर्मदा. Write at least 5 common nouns and 5 proper nouns each. Note that proper nouns always begin with a capital letter. मग आता प्रत्येकी 5 कॉमन नाउन्स आणि 5 प्रॉपर नाउन्स लिहायचे आहेत. प्रॉपर नाउनची सुरुवात नेहमी कॅपिटल अक्षराने होते, हे लक्षात ठेवायचं. When you choose a name for your pet dog or cat, you are giving a proper noun to a common noun. Suppose आपल्या पेट डॉग किंवा कॅट, आपला पाळलेला कुत्रा किंवा जी मांजर असते तिला आपण जे नाव देतो ते विशेष नाम असते, जे की आपण एका कॉमन नाऊनला देत असतो. म्हणजे पेट डॉग किंवा कॅट हे काय आहे, कॉमन नाऊन आहे. तसेच तुम्ही तुमच्या पेट डॉग किंवा कॅटला जे नाव द्याल ते प्रॉपर नाऊन असेल. चूज एनी 5 suitable common nouns and invent interesting names for them. For example, a river, Speedy, a magazine for children, Mitra, friend, a building, एक towers. 5 कॉमन्स नाऊनला मजेदार प्रॉपर नाउन्स लिहायचे आहेत. फॉर एक्झाम्पल, अ हॉटेल, पेट पूजा, अ विलन, रावण, अ क्वॅक डॉक्टर, चमत्कारी बाबा, अ टॉल मॅन, टॉवर, अ मॅन हू इट्स टू मच इज ड्रम. TOW, 2 minutes of oral work. Give as many examples of the following as possible within 2 minutes. म्हणजे पुढील शब्दांशी संबंधित जास्तीत जास्त नावं 2 मिनिटात सांगायची आहेत. ॲनिमल्स, बर्ड्स, व्हेजिटेबल्स, बॉडी पार्ट्स, म्युझिकल इन्स्ट्रुमेंट्स. यूज 2 minutes फॉर पर वर्ड. प्रत्येकी शब्दासाठी 2-2 मिनिट यूज करायचे. तर विद्यार्थी मित्रांनो, आज तुम्ही ही गोष्ट खूप एन्जॉय केली असेल अशी अपेक्षा करते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर करा आणि जे कोणी विद्यार्थी मित्र आपल्या चॅनलवर नवीन असतील त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.